एकदा एक अतिशय हुशार चोर एका श्रीमंत माणसाच्या बंगल्यावर चोरी करण्यासाठी गेला. त्या दिवशी एक संत महात्मे त्या ठिकाणी भागवत कथा वाचण्यासाठी आले होते. ते परमेश्वराच्या लीलांचे भावपूर्वक वाचन करीत होते. घरातील मंडळीही अगदी मंत्रमुग्ध होऊन कथा ऐकत होते. चोर मागच्या दारातून बंगल्यात शिरला. त्याने पाहिले सर्व भागवत ऐकण्यात गुंग आहेत. त्याच वेळेस संत महात्मे श्रीकृष्ण मूर्तीचे वर्णन करीत होते. ते असे की यशोदा माता आणि रोहिणी माता दररोज श्रीकृष्ण आणि बलरामांना सोन्याचे अलंकार घालत असत. संत श्रीकृष्ण भगवंताच्या रत्नांचे मोल सांगत होते. मृत्यू लोकातही असे अलंकार कुठेच नाही असे वर्णन करत होते. चोराने कानोसा घेतला. त्या अलंकाराचे वर्णन ऐकले. चोराचे लक्ष चोरीवरून निघाले आणि तो विचार करू लागला की इतके अमूल्य रत्न जर मला भेटले तर मला चोरी करण्याची गरजच पडणार नाही. असा विचार करून तो बंगल्यातून बाहेर पडला व साधू येण्याची वाट पाहू लागला. थोड्या वेळाने संत महात्मे बंगल्याच्या बाहेर आले. रस्त्याने आपल्या पर्णकुटीत जायला निघाले. साधू समोरून येत असल्याचे पाहून चोराने चाकू काढला आणि साधू समोर जाऊन उभा राहिला. चाकूचा धाक दाखवत साधूने विचारले की तुम्ही ज्या दोन भावाबद्दल बंगल्यात सांगत होते त्यांचा पत्ता मला सांगा, नाहीतर यमलोकी जायला तयार व्हा. संत महात्म्यांना भीती वाटली, पण त्यांनी उत्तर दिले की अरे बाबा, मी भागवत कथा सांगत होतो. चोर म्हणाला, मला फसवू नका. त्या दोन्ही भावांच्या दागिन्यांची किंमत खूप आहे. ते अमूल्य रत्नांनी बनलेले आहे असे तुम्ही सांगत होते. मला त्यांचा पत्ता द्या. संत त्या चोराला समजावून सांगत इच्छित होते, पण तो ऐकेना. शेवटी त्यांनी विचार केला, या मूर्ख माणसाला ज्ञानाच्या गोष्टी कळणार नाही. त्यांच्या मनात फक्त सोने अलंकार याचाच विचार आहे. संतांना त्या चाकूचाही भय वाटत होते. म्हणून आपला जीव वाचवण्यासाठी संत म्हणाले, वृंदावनात जा. दोन्ही भाऊ सकाळी सकाळी गायी चरायला येतात. तिथेच तुला ते भेटतील. एवढे बोलून संत महात्म्यांनी काढता पाय घेतला. जाता जाता चोरांनी त्यांना म्हणले की त्या दागिन्यांचा अर्धा हिस्सा मी तुम्हाला देईन. चोर वृंदावनाकडे जायला निघाले. भराभर चालत त्याने वृंदावन गाठले. संध्याकाळच्या सुमारास तो पोहोचला. त्याने तेथील ग्रामस्थ लोकांना विचारले की कृष्ण आणि बलराम गायी चरण्यासाठी कुठे येतात. लोकांनी अगदी निर्मळ मनाने ती जागा दाखवली. चोर तिथे वृंदावनात गेला व एका झाडावर जाऊन बसला. मनात फक्त श्रीकृष्ण भगवंताचा विचार होता. नकळत का होईना श्रीकृष्ण नामाचा जप सुरू होता. रात्रभर त्याला झोप आली नाही. पूर्ण रात्रभर त्याला तहान भूक कशाचीच पर्वा नव्हती. त्याच्या मनात फक्त एकच उत्सुकता होती, कधी त्या दोन्ही भावांचा अलंकार हिसकावून घेईन. तो मोठ्या उत्कंठेने सूर्योदयाची वाट पाहत होता. रस्त्याकडे पाहायचा. नकळत श्रीकृष्ण श्रीकृष्ण नावाचा उच्चार त्याच्या मुखातून होत होता आणि मनातही तेच नाम जपले जात होते. अरुणोदय झाला. चोराची उत्कंठा अधिकच वाढली. थोड्याच वेळात त्याने एक अलौकिक असा प्रकाश समोरून येताना पाहिला. निरखून पाहिल्यावर दोन मुले येताना दिसली. तो त्या मुलांना एकटक पाहू लागला. याआधी इतकी सुंदर मनमोहक रूप त्याने कधीही पाहिले नव्हते. तो थोड्या वेळासाठी विसरला, मी कोण, काय, कशासाठी इथे आलोय. नंतर ते जवळ आल्यावर त्याला आठवले, आपण इथे चोरी करण्यासाठी आलो आहोत. त्याने श्रीकृष्ण व बलराम यांना धमकायला सुरुवात केली. स्वतः पुढे होऊन सर्व दागिने काढायला लागला. तेव्हा भगवंतांनी स्मित हास्य करून त्याला दागिने नेण्यास परवानगी दिली. चोराला परमेश्वराच्या अंगाचा अलौकिक स्पर्श अतिशय सुखावह वाटला. अलंकार घेऊन त्याने लगेच तिथून पळ काढला व साधूंना येऊन भेटला. साधू समोरून येताच त्याने म्हटले, त्या दोन्ही भावांचे दागिने मी आणले आहेत, मी तुमचा वाटा घ्या. साधू खूप अस्वस्थ झाले. त्याला म्हणाले, तू कोणत्या मुलांचे दागिने आणले. चोर म्हणाला, विसरलात का, मी तुम्हाला श्रीकृष्ण आणि बलराम यांचा पत्ता विचारला होता, त्यांचेच हे दागिने. संत म्हणाले, मला त्यांना भेटायचे आहेत. ते दोघेही वृंदावनात पोहोचले. तेथे कृष्ण आणि बलराम एका वृक्षाखाली बसलेले दिसले. चोर म्हणाला, ते बघा तिकडे आहेत. पण साधूला काहीच दिसेना, फक्त चोरालाच दर्शन होत होते. साधूला आणखीनही आश्चर्य वाटले आणि दुःखही वाटले. चोर श्रीकृष्ण भगवंताला व बलरामांना म्हणाला, तुम्ही या महात्म्यांना का दिसत नाही. तुम्ही त्यांनाही दिसत नाही तर ते मला लबाड समजतील. त्या चोर भक्ताची हट्टापायी महात्म्यांनाही परमेश्वराचे दर्शन झाले. साधूच्या डोळ्यातून अश्रू आले आणि रडायला लागले व म्हणाले, हे भगवंता, मी अनेक वर्षापासून भागवत कथा करतो. जन्मभर मी आपले स्मरण करत आलो, पण अशी कृपा माझ्यावर तर केली नाही. या चोराला फक्त अलंकार पाहिजे होते. याला आपल्या ईश्वरत्वाबद्दल काहीच माहीत नव्हते. मग याला आपण दर्शन का दिले. भगवंत म्हणाले, कारण त्या उत्कंठ भावनेने तुम्हाला कधी बोलावलेच नाही. संत महात्मे खूप रडायला लागले. पुढे भगवंत सांगू लागले की नकळत का होईना त्याचा संतांच्या शब्दावर दृढ विश्वास होता.
भले त्याला माझ्याबद्दल काही माहीत नव्हते, पण मला शोधण्याची उत्कंठा त्याच्या अंतःकरणात होती. रात्रभर तो माझे स्मरण करीत होता, म्हणून मी त्याला दर्शन दिले. तशी उत्कंठा तुझ्या अंतःकरणात कधीच नव्हती. आताही तुला त्याच्या हट्टामुळे दर्शन होत आहे. हे सर्व दृश्य पाहून चोराचे मन परावर्तित झाले. तो खूप आनंदित झाला व त्या संतांच्या सहवासात श्रीकृष्ण भगवंताचा परमभक्त झाला.